रांजणकर डावली हे गाव अलिबाग तालुक्यातील शेवटचे टोक असून गेले कित्येक वर्ष पाण्यापासून वंचित राहिले. वारंवार प्रशासनाला निवेदने व प्रत्यक्ष भेटी देऊनही पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये व ही गावे पाण्यापासून आजपर्यंत वंचितच राहिलेत. त्यासाठी आज दिनांक 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय जन आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. रांजणकर डावली ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी जलजीवन मिशन योजना मंजूर केली, परंतु त्या योजनेचे पाणी गावात पोहोचले नाही. तसेच गेल्या 3 महिन्यांपासून गावात एक थेंबही पाणी पोहोचलेले नाहीये. याच योजनेसंदर्भात प्रशासनाकडून किती दिवसात पाणी मिळेल याबाबत कोणतीही शाश्वती नाहीये. सदर ठेकेदारांकडून सदर योजनेचे काम संत गतीने सुरू असून व शासनाचे धोरण प्रतिमानसी 55 लिटर प्रतिदिन असतानाही रांजणकर डावली ग्रामस्थांना 3 महिन्यातून एकदाही पाणी ग्रामपंचायतीला मिळत नाहीये. MIDC व्यतिरिक्त गावाला पाण्याचा इतर कोणताही स्रोत उपलब्ध नाहीये. या योजनेचे पाणी इतर गावातील धनदाडगे उद्योगपती यांच्या बंगल्यांना देत असून ज्या गावांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे त्या गावांना मात्र पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. सदर गावात 20 रुपये 20 लिटर प्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे. मग सरकारचे हर घर जल धोरण गेले कुठे असा सवाल करत रांजणकर डावली ग्रामस्थांकडून उग्र आंदोलन करण्यात आले आहे. आणि तो माणूस विकत पाणी कसा घेणार तो सांगा. मुलांचा शिक्षण बघील, त्या पाण्याला पैसे बघील, काय घराचा व्यवसाय बघील, तो आम्हाला सांगा काय आहे तो. आणि आम्हाला आज जवळजवळ 34-35 वर्ष आम्हाला पाणी नाही आणि शासनापुरता थोडासा आम्हाला पाणी 2-3 वर्षापूर्वी दिलेला. आता 3 वर्ष तर अजिबातच पाणी नाही आम्हाला. मग आम्ही करणार नाही, वापरायला पण नाही आणि प्यायला पण नाही. आणि तुमच्या बायका शासनाच्या बायका आहेत त्यांना पाणी जर पिवायला नसलं तर त्यांच्या बायका काय करतील आजपर्यंत. आज 15 वर्ष 15 रुपये भरली आम्ही पाणी पितो. एक पिंप घेतला तर 200 रुपये पिंपाचं लागतात. तर आम्ही 100 रुपये मजुरी करून 200 रुपये कुठून भरणार ते सांगा आम्हाला पहिलं. आमच्या गावाला कित्येक वर्ष 55 लिटर फार माणसाला 1 लिटर पाणी सुद्धा मिळत नाही. 15 रुपयाला आम्ही 15 लिटर पाणी घेतोय. मग 15 लिटर पाण्यामध्ये आम्ही काय काय करायचं. सगळं आपण जर 15 रुपयाच्या एका बरणीत आहे तर आम्हाला अशा 4 बरण्या नुसतं जेवण आणि बनवणं आणि पिण्यासाठी पुरत नाही. इतर पाण्याचं काय करायचं आम्ही. आज कित्येक वर्ष आम्हाला पाणी मिळत नाहीये. आम्हाला पाणी हवं, पाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. गेली अनेक वर्ष आमचं रांजणकर डावली गाव हे तहानलेलं आहे. नवकार गाव आमच्या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. आम्ही आमच्या गावाला पाणी मिळावं म्हणून आम्ही मुंबईपासून गुलाबराव पाटील हे मंत्री असताना आम्ही भेट दिली. त्यांनी जलजीवन मिशनची योजना आमच्यासाठी आणली आम्ही, पण ती योजना सर्व कागदावरच राहिली. इथले स्थानिक जे ठेकेदार आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि खास करून इथले CEO साहेब आहेत यांना वेळोवेळी आम्ही आमच्या तक्रारी सांगितल्या, आमचे अर्ज दिले, पाठपुरावा केला, पण आम्ही माणसं नसून जनावर आहोत असंच त्यांना वाटतंय. आम्ही वेळोवेळी त्यांना सांगून पण आम्हाला पाण्या वाचून मारण्याचं शासनाचं आहे. शासनाचं धोरण काय आहे. घर घर पाणी, घर घर नळ आहे. मग हे काय आहे. आम्ही का पाण्या वाचून मारतोय. ना आम्हाला वापरायला पाणी आहे ना आम्हाला प्यायला पाणी नाही. एवढे आमच्या जीवाची तगमग. आज संपूर्ण महिला 100 रुपये दिवसाचे कमावणार आणि विकत पाणी किती घेणार आहे. या सरकारमध्ये आम्हाला नाही मिळणार आहे की नाही. आम्ही जनजीवन सामान्य महिला आहोत. आम्ही काय करायचं यासाठी. शिवसत्ता टाइम्ससाठी ओमकार नागावकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.